टीव्ही सत्यमेव व्रतम। हिंगोली जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। गुरंढोरं वाहून गेली, माणसं वाहून गेली, शेतातील आखाड्याचा प्रचंड नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला पीक हा नष्ट झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला असताना महाराष्ट्र शासनाने सप्टेंबर महिन्याच्या अतिवृष्टीग्रस्तांच्या यादीतून हिंगोली व सेनगाव तालुका वगळला असल्यामुळे जिल्ह्यात रोष निर्माण होत आहे। महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख आक्रमक झालेत। महाराष्ट्र शासनाने सोमवारपर्यंत जर निर्णय घेतला नाही तर सेनगाव व हिंगोली तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून आंदोलन छेडण्याचा इशारा संदेश देशमुख यांनी दिलाय। जय महाराष्ट्र। कालच्या सप्टेंबर महिन्याच्या अतिवृष्टीच्या यादीतून शेनगाव व हिंगोली तालुका वगळला। या गोष्टीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो। परिस्थिती अशी आहे की संपूर्ण जिल्ह्यासह मराठवाड्यात दुष्काळाचं सावट असताना त्या निर्दयी सरकारने शेनगाव तालुका, हिंगोली तालुका दुष्काळाच्या अतिवृष्टीच्या यादीतून वगळला। खरं तर आमचा हा मागासलेला तालुका 5-6 जण या कालच्या पुरात वाहून गेले, अनेक गुरं वाहून गेले, शेतीचं प्रचंड नुकसान झालं, आमचा शेतकरी देशोधडीला लागला। असं असताना सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक ह्या 2 तालुक्याला वगळलं। ह्या गोष्टीचा जितका करावा तेवढा निषेध आहेच, पण मी शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही। येत्या सोमवारपासून आपण आंदोलनाची तयारी केली पाहिजे। मी आवाहन करतो शासनाला की आपण जर येत्या सोमवारपर्यंत निर्णय नाही घेतला तर आम्ही सोमवारपासून शेनगाव तालुका, हिंगोली तालुका चक्का जाम करू, शेनगाव तालुका बंद करू, हिंगोली तालुका बंद करू आणि जे अधिकारी या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहेत त्याचे गाल लाल करू, त्याच्या तोंडाला काळं फासू। इतका तिरस्कार या लोकांचा यायला। आता सत्तेतील आमदार साहेबांनी स्टेटमेंट दिले की मी आज संध्याकाळपर्यंत यादीत नाव आणणार आहे, पण आमदार साहेब इतके दिवस आपण काय केलं? आपल्या शासकीय अधिकाऱ्यांनी काय केलं? या गोष्टीचा आपण जाब विचारला पाहिजे। जे कोणी दोषी आहेत त्या सर्वांना निलंबित केलं पाहिजे। आपण जर या लोकांवर कारवाई केली नाही तर निश्चितच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कारवाई केल्याशिवाय राहणार नाही आणि याचे गंभीर परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील। आमच्यासाठी गुन्हे काही नवीन नाहीत। आपल्याला विनंती करतो की या गोरगरीब शेतकऱ्याचा दिवाळीच्या पूर्वी तळतळात घेऊ नका। आपण या तालुक्याला दुष्काळग्रस्त, आपल्या शेनगाव आणि हिंगोली तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करा, एवढीच आपल्याला प्रशासनाला, शासनाला विनंती करतो। आणि येत्या सोमवारी आपण शेनगाव तालुका बंद ठेवणार आहोत। याची मी शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण रस्त्यावर उतरावं लागणार आहे आणि निश्चितच आपल्याला आपला हक्क मिळवावा लागणार आहे। जय महाराष्ट्र।